मॅच हे पुरस्कार देऊन यश पाटील तुला पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा। नवनाथ जनाठे आपण कुठे असाल तर स्कोरिंग साठी या। नवनाथ जनाठे आपण कुठे असाल तर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित या स्कोरिंग करण्याकरिता। पुढील मॅच आपण पाहणार आहोत जय बजरंग पारिवली त्यांच्या विरोधात जय वाघोबाला। एक मोठी मॅच आपल्यास भेटी देते। कालच्या दिवसामध्ये आपण पाहिले असेल पारिवली गावाचं नाव जल्लोषानं घेतलं जात होतं आणि टॉप 3 मध्ये क्वालिफाय होत असताना आई गावदेवी पारिवली टीमला आपण पाहिलं। आज त्यांच्याच गावातील दुसरा संघ जय बजरंग पारिवली टीम इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर देपोली स्पोर्ट देपोली त्यांच्या माध्यमातून हे आयोजन पाहतोय। 3 टीम आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे। त्या सर्व टीम्स मेंबर्सला विनंती असेल आपण कुठे असाल तर व्यासपीठाच्या जवळ या आणि किंग मेकर मापोली टीमचा कॅप्टन अथवा प्रतिनिधी आयोजकांशी संपर्क साधा। देऊ बालू जनाठे आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवा। बिग बॅश देपोली 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम। आपणास विनंती असेल आपण VIP डाइव्ह येऊन स्थानपन्न व्हायचंय। आपलं हार्दिक स्वागत। तर पुढील मॅच आपण पाहणार आहोत जय बजरंग पारिवली विपक्षात जय वाघोबाला। टॉस जिंकून जय बजरंग पारिवली टीमनं क्षेत्ररक्षण करण्याची निर्णय घेतला आणि इन्व्हाइट केलं या बॅटिंग करण्याकरिता जय वाघोबा लाप या टीमला। या हंगामात पाहिलं तर जय वाघोबा लाप या टीमचा खूप चांगला खेळ राहिलाय आणि या स्पर्धेकरिता आज आपण त्या संघाला या मॅच मध्ये पाहतो आहोत जय बजरंग पारिवलीच्या विरोधात। परंतु पारिवली संघाचा सुद्धा चांगला खेळ राहिलाय। एक चांगली मॅच आपल्यास भेटीत आली। चांगला खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळेल। आमचे पंच राजेंद्र बजागे सर पाणसरे सर मैदानाच्या आतमध्ये जात असताना खूप चांगली भूमिका मैदानाच्या आतमध्ये पंचांची राहिली आहे आणि मैदानातला दुवा का मानला जातो पंचांना ह्याचं उत्तर मात्र या दोन पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। आमचे उज्ज्वल नेटवर्क केबल नेटवर्क लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय। या स्पर्धेचं धावतं प्रक्षेपण आपण घर बसल्या या स्पर्धेचा आपण आनंद घेऊ शकता। UCN च्या माध्यमातून आमचा आवाज खऱ्या अर्थानं मैदानावर पोहोचवला जातोय। DJ प्रतीक यांच्या माध्यमातून प्रतीक पावशे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून आमचा आवाज मैदानावर पोहोचवला जातोय। तर सलामीचे बॅटर्स आघाडीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। दोन्ही टीमचे 12वे खेळाडू आपण कॉम्बॉक्स मध्ये येऊन बसायचे। जर पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला तर मात्र ज्या संघाचा 12वा खेळाडू इथे उपस्थित नसेल त्या संघाला पॅनलाइज केला जाईल। याची नोंद सर्व संघांनी घ्यायची। सलामीची आघाडीची जोडी आपण पाहतो पंकज आणि यश। स्ट्रायकिंगला पंकज तर नॉन स्ट्रायकिंगला यश। गोलंदाजी ट्रॅकवर पहिले षटक हाताळण्याकरिता अनिकेत। तर सामन्याला होती सुरुवात।
पहिला बॉल, पहिला चेंडू विकेटच्या मागे जात असताना आपण पाहतोय शॉर्ट टर्मिनेशन चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धावावर इथे मात्र समाधान मानावं लागेल बॅटरला. पहिली धाव श्री गणेश होतोय जय वाघोबा लाभ टीमचा. यावेळेस स्ट्राईक एंडला आपण पाहतो यश अनिकेतच्या विरोधात. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगल्या पद्धतीचा चेंडू राहिलाय. आणि जेव्हा जेव्हा आपण पाहतोय लाईन लेंथ आपल्याकडे चांगली असेल तर मात्र फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम करू शकतोय. आणि तोच चेंडू मात्र हाताळत असताना आपण पाहतोय अनिकेत या गोलंदाजाला चांगला चेंडू. यावेळेस पुण्याच्या एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला स्ट्रोक येत असताना बॅकवर्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धावेवर समाधान मानावं लागेल बॅटर यशला. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 2 अंकावर जाऊन पोहोचले गेले. 3 चेंडूंचा खेळ इथं मात्र संपन्न झालाय. गोलंदाज अनिकेत पुण्याच्या एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय देपुल एन कडून, कॅमेरा एन कडून सज्ज होताना. यावेळेस हा प्रकार होता, गती कमी होती त्यामध्ये अडकवलं गेलं. स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल पकडत असताना पहिला धक्का लागतोय जय वाघोबा लाभ टीमला. पंकजला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. चांगला चेंडू हाताला गेलाय. ज्या पद्धतीने पाहिलं तर गती कमी होती, ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता बॅटर पंकजला, परंतु टूला चेंडू लागला आणि लिडिंग एज गोलंदाजानं अनिकेतने कंप्लीट केला गेला. आणि पहिला धक्का लागत असताना पंकज या बॅटरला जावं लागलं तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये महेश दाखल झालाय अनिकेतच्या विरोधात. यावेळेस चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक उभा ठाकलाय, झेल पकडला गेलाय, बॅक टू बॅक दुसरा झटका मिळतोय. महेशला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. तंबूचा रास्ता दाखवला. न्यू बॅटर आपण पाहतोय चेतन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एकंदरीत पाहायला गेलं तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 2 वर 2 अशी परिस्थिती आपण पाहतोय जय वाघोबा लाभ या टीमची. परिस्थिती कशी असू द्या, परिस्थितीतून वाट काढावी लागेल, धावांसाठी पुढे जावं लागेल. यावेळेस चांगला चेंडू, जोरदार अपील पाहायला मिळाली होती. चांगला चेंडू यावेळेस सुद्धा हाताळला गेला होता, परंतु निर्धावानं या षटकाची समाप्ती केली. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय, समाप्त झालाय. 2 वर 2 अशी परिस्थिती पहिल्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळते जय वाघोबा लाभ टीम बॅटिंग करत असताना. कमालीची बॉलिंग पहिल्या ओव्हर मध्ये करत असताना आपण अनिकेतला पाहिलं. पहिल्या 3 चेंडूवर 2 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर मात्र शेवटच्या 3 चेंडूवर 2 विकेट्स मिळवत असताना कुठली धाव खर्च केली नाही. आणि परिणाम आपल्याला पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2च धावा 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात जय वाघोबा लाभ टीमच्या. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे आयोजक देपोली स्पोर्ट देपोलीच्या विरोधात जय हनुमान बोरपाडा. देपोली स्पोर्ट देपोली टीमचे सर्व खेळाडू आपण व्यासपीठाच्या समोर जमायचं आहे. पुढील मॅच आपली असेल. तर शुभेच्छा आल्यात ज्ञानेश्वर निपुरते, किरण म्हस्कर यांच्या माध्यमातून जय बजरंग पारिवली टीम साठी आयोजनासाठी आणि कॉमेंट्री पॅनल साठी शुभेच्छा आल्यात. खूप खूप धन्यवाद. तर गोलंदाजी ट्रॅकवर दुसरे षटक अक्षय. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता, यावेळेस डायरेक्ट हिट डोक्याचं ठरलाय. फलंदाजाला मात्र जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. लागणारा 3रा धक्का.
वाईट चेंडू जरूर होता, एक धाव जरूर वाईटच्या स्वरूपामध्ये आली, परंतु फलंदाजाला माघारी परतवण्यात यश आलं. डायरेक्ट हिट झालं. चेतन या फलंदाजाला मात्र माघारी परतवले गेलं रनआउटच्या स्वरूपामध्ये. न्यू बॅटर आपण पाहतोय मनीष मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परिस्थिती खूप बिकट आहे. ज्या परिस्थिती पाहिली तर 3वर 3 अशी परिस्थिती. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न जरूर करतोय. झेल सुटला, आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद बॅटरला मिळतोय आणि त्या दरम्यान 3 धाबा कंप्लीट करत असताना बॅटरला आपण पाहतोय 3 धाब्याने धावफलक पुढे जाईल 6 या अंकावर. यावेळेस सुद्धा संधी होती क्षेत्ररक्षकाला. फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला पोहोचले गेलेत. यावेळेस शरीरावरचा वेध घेणारा हा चेंडू, कुठली धाव यावेळेस घेतली गेली नाहीये. दोन षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 15 धावा आहेत. 5 विकेट गमावल्या गेल्या आहेत. परंतु हे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, जयेश आणि मनीष. स्ट्रायकिंगला पण पाहतोय मनीष, नॉन स्ट्रायकिंगला जयेश. ह्या दोन्ही फलंदाजांना मात्र उर्वरित 12 चेंडू मध्ये 15 ते 20 धावा जोडाव्या लागतील. कुठेतरी फायटिंग टोटल उभा करावा लागेल. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरी धाव ठरेल सक्सेस आणि इथे मात्र तिसरी धाव सुद्धा कंप्लीट करत असताना चोरटी धाव म्हणावी लागेल. 2 धावा तर कंप्लीट झाल्याच होत्या, परंतु पैकी थोडीशी वाईट पाहायला मिळाली आणि अजून एक धावेचा भरणा राहिला मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 3च्या बढतीनं पुढे जात असताना 18 म्हणजे 18 हे अंक जोडले गेलेत. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. एकंदरीत पाहायला मिळतंय पहिल्या 2 षटकांमध्ये 5 विकेट्स गमावल्या गेल्या आहेत. थोडस कमबॅक करत असताना आपण पाहतोय जय वाघोबा लाभ टीम. यावेळेस यष्टीरक्षकानं बुद्धी चालवली असंच म्हणावं लागेल. फेकी केली असती तर मात्र अतिरिक्त धावा गेल्या असत्या. मागील चेंडूवर पाहिलं तर धावा खर्च केल्या होत्या. तेच काम करावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. कुठे काय करायचंय हे स्वतःला करावं लागतं. धावसंख्या आपण पाहतोय स्थिर आहे 18 या अंकावर. गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस पुन्हा एकदा टायमिंग तेवढं साधता आलं नव्हतं. यावेळेस काय होतं मैदानाच्या आतमध्ये इकडून तिकडून फेकी चालले. नियंत्रण स्वतःवरच असणं खूप गरजेचं असतं. धावसंख्या 1च्या बढतीनं 19 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी करतोय बबलू. एकंदरीत ह्या इनिंग मध्ये पाहिलं तर अगोदरच्या 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. सुरुवात केली होती अनिकेतनी आणि त्यानंतर अक्षयनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस स्वतः फॉलो थ्रू मध्ये फील्ड करत असताना बबलूला आपण पाहतोय. कुठली धाव या चेंडूवर नाहीये. धावसंख्या स्थिर 19. गोलंदाज बबलू गोलंदाजी ट्रॅकवर मनीषच्या विरोधात. यावेळेस लेगस्टम्पच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे बोलतायत. पंचांचे हात समान रेषेमध्ये मिळते एक अवांतर धाव. अवांच्या रूपानं धावसंख्या पुढे जाईल 20 या अंकावर जाऊन पोहोचली गेली. 5 विकेटचं पतन झालंय. जय वाघोबा लाप टॉस चालल्यानंतर बॅटिंग करत असताना. यावेळी चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक चेंडू खाली
आणि चांगला झेल इथे मात्र कंप्लीट करता आला असता, पण तो झेल सुटला. आयुष्यमान भवचा आशीर्वाद बॅटरला मिळतोय. असंच म्हणावं लागेल, पोता फाटला. दरम्यान धावसंख्या पण पाहिली तर 2च्या बरोबरीने पुढे जात असताना 22. गोलंदाज बबलू पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस इनफिटच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. राकेश यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एकच धावावर समाधान मानावं लागलं. एके धावेने धावफलक आपण पाहतोय 23-23. 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 23-23. जर आपण पहिल्या षटकाचा विचार केला तर अनिकेतनं चांगली गोलंदाजी केली. कमालीची गोलंदाजी करत असताना 2 धावा खर्च करत 2 विकेट्स मिळवल्या. आणि दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर अक्षयने 2 विकेट्स मिळवल्या, 14 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये बबलूने चांगली गोलंदाजी केली, 8 धावा खर्च केल्या. आणि अंतिम षटकाकरिता आपण पाहतो रोहित. यावेळेस खाली क्षेत्र निवडलं गेलंय. चेंडू थांबला गेलाय. स्ट्रायकर एंडकडे इथे मात्र फेकी झाली. त्या दरम्यान 2 धावा, 2 धावेने धावफलक 25 या अंकावर जाऊन पोहोचले गेले. क्रिकेट असा खेळ आहे जिथे तुम्ही चुका कराल तिथून मात्र तुम्हाला शिकावं लागतं आणि ते शिकावं लागेल जय बजरंग पारिवली टीमला. गचाल क्षेत्ररक्षण झालंय, सुधार करावी लागेल. धावसंख्या आपण पाहतोय 25. 5 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, चांगला झेल इथे मात्र कंप्लीट करत असताना विकेट क्रमांक 6 जाईल तंबूच्या आश्रयाला. विकेट. न्यू बॅटर आपण पाहतोय आकाश. आकाशला पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये जात असताना. आणि तर न्यू बॅटर आपण पाहतोय आकाश. आकाश हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय, मात्र आकाशला आकाशी फटके खेळावे लागतील आपल्या टीमसाठी. धावसंख्या आपण पाहतोय 25. डावखुरी अर्थाचा बॅटर आहे आणि जर डावखुरी बॅटर साठी पाहिलं तर मिड विकेट क्षेत्र थोडस अंतर कमी आहे. ते अंतर मात्र या बॅटरला गाठावं लागेल. यावेळेस लेग स्टंपचा बाहेरचा चेंडू. आकाशने बघितलं होतं की लेग स्टंप सोडून चाललाय आणि तेच त्याचं कारण बनलं व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्तचा भरणा राहील. 26-26. 26 धावा फलकावर. गोलंदाज रोहित पुण्याचे एकदा. यावेळेस चांगला चेंडू, वेगवान चेंडू यावेळेस हाताळला गेलाय. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. गोलंदाज रोहित पुण्याच्या एकदा आकाशच्या विरोधात. यावेळेस अजून एक चांगला चेंडू आणि एसटी रक्षक चांगलं काम करतो एसट्यांच्या मागे. अजून एक विकेटचं पतन. 7वा गडी बाद होईल. जय वाघोबाला. कालच्या दिवसात आपण पाहिलं असेल आई गावदेवी वाघिवली बी टीम ऑल आउट झाला होता आणि तीच सावट मात्र आता मात्र जय वाघोबा लाभ टीमवर येऊन ठेपले. 22 धावावर पूर्ण संघ गारद झाला होता.
आणि आता पाहतो आपण जय वाघोबा लाभ टीमच्या 7 विकेट्स इथे मात्र गमावल्या गेल्यात आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल। यावेळेस चांगला झेल कंप्लीट करत असताना रोहितला आपण पाहतो फॉलो थ्रो मध्ये अजून एक विकेट म्हणजेच 8वा विकेट मिळवत असताना जय बजरंग पारिवली टीम। नवीन बॅटर आपण पाहतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना स्वप्नील 8 गडी बाद झालेत। दहाव्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील। यावेळी चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला जरूर जीवाच्या आकांतानं धावत होता झेल सुटला त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते। 2 धावा इथे मात्र फलकावर जोडल्या जातील धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 28-28। पहिल्या सत्राचा पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय। जय वाघोबा लाभ टीमने बनवल्या 28-29 विजयाकरता बनवावं लागतील जय बजरंग पारिवली टीम समोर हे लक्ष असेल। तर आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे पुढील मॅचचा टॉस केला जाईल। दुसऱ्या फेरीतील पहिल्या लढतीच आपण टॉस करणार आहोत देपोली स्पोर्ट देपोली विपक्षात जय हनुमान बोरपाडा। तर आपण टॉस बॉक्स मध्ये जात आहोत तिथे टॉस केला जाईल देपोली स्पोर्ट देपोली विपक्षात जय हनुमान बोरपाडा। दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहणार आहोत। होम टीम आयोजक टीम आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून खेळत असताना पाहायला मिळेल। मी दामोदर पाटील यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये जा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत। एक गोड व्यक्तिमत्व आपल्या सोबत जोडले जात आहेत टॉस बॉक्स मध्ये आमचे सहकारी समालोचक जोडले जातील व्हॉइस ऑफ जिडके रोहनजी पाटील टॉस बॉक्स मध्ये ओर टू टॉस बॉक्स। धन्यवाद सुनील पाटील। हॅलो धन्यवाद सुनील पाटील। वळूया टॉस कडे आपण एका बाजूला आहे भूमिक स्पोर्ट्स आणि या एका बाजूला आहे देपोली बिग बॅश धमाका। जेम्स माळी यांचा कॉल देपोली बिग बॅश धमाका आलेला आहे खूप खूप धन्यवाद। तर नाणेफेक जिंकलेले आहे देपोली संघाने आणि बेस्ट ऑफ लक दिले जाते मान्यवरांच्या हस्ते। मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती आसन असतो व्हावं। आयोजक यजमान संघ आता मात्र खेळताना दिसणार आहे। नाणेफेक जिंकले निर्णय काय क्षेत्ररक्षण करण्यामागचं कोणतं काय कारण उद्दिष्ट? गोलंदाजी चांगली आहे आमची आमच्याकडे गोलंदाज आहेत विनोद भवर बिपिन आणि वैभव परेश। निश्चितच तुमचं होम ग्राउंड वरती आपल्याला पाहायला मिळेल। हो उत्तम खेळ किती दिवस प्रॅक्टिस करतात महिनाभर झाला आता पूर्ण सीझनच प्रॅक्टिस करतात इथे बाहेर परफॉर्मन्स असतो तसा इथे करण्याचा प्रयत्न असेल। शुभेच्छा असतील। मी बोलतोय जर्मन क्रिकेट संघ बोरपाडा संघाच्या संघटनेकडे एक जुनं जाणतं नाव आहे आणि यावेळेस मात्र जे खेळाडूंनी या वर्षामध्ये कामगिरी केलेली आहे निश्चितच दुसऱ्या तिसऱ्या फेरीपर्यंत मजल जाते। तर आज मात्र काय अपेक्षा असेल? अपेक्षा तर आहेत प्रत्येक खेळाडूंनी 100% देण्याचा प्रयत्न करावा। संघ निश्चितच ज्याप्रमाणे बॅक इन टू ऍक्शन राहिला होता तोच संघ पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये राहील। हो नक्कीच निश्चितच येणाऱ्या वेळेमध्ये संघातील जे सहकारी आहेत त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत? अपेक्षा तर भरपूर आहेत। खूप खूप धन्यवाद। तर निश्चितच
नाणेफेक जिंकून नाणेफेकीच्या कक्षातून बातमी अशी आहे तर देपोली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रण दिलंय जर्मन क्रिकेट संघ बोरपाडा संघाला की तुम्ही या प्रथम फलंदाजी करा आणि जेवढ्या धावा तुम्ही द्याल त्यापेक्षा एक अधिक धाव करण्याचा आमचा निश्चितच प्रयत्न असेल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चौकार इथून मात्र जोडला जाईल. एक चांगला फटका आपण पाहतोय 4 धावा. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आहे भावेश याला आणला गेलाय आणि निश्चितच एक ट्रम्प कार्ड खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. इथून मात्र चुकी घडलेली आहे. नशिबाचा चौकार पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. मातीच्या खेळपट्टीवरती खेळ आहे त्या अनुभूतीने इथून मात्र तुम्हाला खेळ करायचा आहे आणि ज्या चुका घडल्यात त्या चुका कुठेतरी विसरून इथून मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला खेळ चांगला करायचा आणि त्या चुका पुन्हा एकदा वारंवारतेने घडत असतील तर मात्र ती सवयच इथून मात्र पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले 9 या अंकावरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र वेग तर चांगला आहे. निश्चितच जर आपण पाहिलं तर नॉट स्ट्राईक एंड वरचा जो आपण फलंदाज पाहिला त्याच्या पायाला चेंडू लागून इथून मात्र पुन्हा एकदा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव जबाबदारीने इथून मात्र चांगला क्षेत्ररक्षण करतोय. आणि आता मात्र जर आपण विचार केला तर धावसंख्या 10 या अंकावरती जाऊन पोहोचले. यावेळेस मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न अप्रतिम झेल. फलंदाज फेल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल आणि इथून मात्र भविष्याला पहिली सफलता मिळवण्यामध्ये इथून मात्र यश मिळालंय. एक चांगला खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नवीन फलंदाज बबलू फलंदाजी करता आलाय. भारतीय प्रमाण वेळेनुसार जर आपण पाहिलं तर 1:25 झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार होईल बॉलिंग ट्रॅक वरती. भावेश यांना इथून मात्र कमालीचं षटक हाताळण्याचा प्रयत्न जरूर करतोय पण मात्र अपेक्षित साथ मिळत नाहीये. यावेळेस मात्र पायचीतची अपील. पंचांनी बोट आकाशात उंचावलंय. याचाच अर्थ फलंदाज बाद. विकेटचं पतन. नो डाऊट ऍट ऑल. निसंदेहपणे पंचांनी इथून मात्र बोट उंचावलंय. नेहमीच जर आपण पाहिलं तर फलंदाजाला फलंदाजी करण्याकरता जो लाईन ऑफ अटॅक नाही इथून मात्र भावेश गोलंदाजी करत असतो. त्याच दर्जेदार पद्धतीने इथून मात्र या चेंडूची हाताळणी केली आणि माते विकेट म्हटलं की चेंडूची गती टप्पा पडल्यानंतर कुठेतरी कमी होते आणि तीच दिशा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या आहे फलकावरती एकंदर 1 षटकाच्या अखेरनंतर 10 धावा जिंकण्याकरता आता मात्र 18 चेंडू आणि आव्हानात्मक स्थिती जर आपण पाहिली तर 19 धावांची गरज आहे. गोलंदाजी करता गोलंदाज चेतन याला बॉलिंग मार्क वरती आणलं गेलंय आणि माणसाची प्रत्येक व्यक्तीची विशेष ओळख असते. जे कोणती जबाबदारी दिली तर काम मात्र त्या व्यक्तीच्या वतीने पूर्ण केलंच जातं. त्यात मात्र शंका नाही. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. पैसा बोलता है. पैसा बोलता है. सब कुछ बोलता है लेकिन बिग बैश धमाका में खेल बोलता है. बाकी कुछ नहीं. आपको देखना है तो सिर्फ खेल देखना है. गोलंदाज चेतन याला बॉलिंग मार्क वरती आणलं गेलंय आणि आता मात्र चेतन याच्या समोर प्रामुख्याने आव्हान असेल ते चांगली गोलंदाजी हाताळण्याचं. 18 चेंडूमध्ये 19 धावा अजूनही करायच्या आहेत. यावेळेस मात्र पटका चांगला. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट.
भावेश याच्याकडनं नेहमीच असे झेल सुटत नाही, तर निश्चितच चिकटले जातात त्याच्या हातामध्ये आणि त्याच्यामध्ये हातामध्ये जाऊन हे चेंडू विसावणं ही खूप मोठी अनुभूती आहे. फलंदाज बाद, विकेटचं पतन. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. इथून मात्र सुरेख गोलंदाजी, गुड पीस ऑफ बॉलिंग, स्विंग अँड मिस आपण पाहतोय. चेतन इथून मात्र दबाव वाढवण्याचा चांगला प्रयत्न करतोय. ही दबावाची स्थिती आहे, इथून मात्र चांगल्या रीतीने इथून मात्र दबाव वाढवण्याचा प्रयत्न इथून मात्र केला जातोय. चांगली गोलंदाजी, चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आखोटप्प्याचा मारा, पुन्हा एकदा गती परिवर्तन, यष्टी रक्षकाकडनं चूक आणि परिणाम स्वरूप एक धाव मिळते. खऱ्या अर्थानं एक एक धाव इथून मात्र मोलाची आहे आणि ती धाव वाचवण्याचं इथून मात्र आव्हान आहे आणि ती चूक घडली यष्टी रक्षक आपण पाहतोय पंकजाच्या माध्यमातून आणि त्याच प्रमाणे त्या स्थितीतून इथून एक धाव फलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने 11 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 3. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका फसलाय आणि अप्रतिम झेल, फलंदाज होईल फेल, विकेटचं पतन, फलंदाज बाद. सुरेख गोलंदाजी इथून मात्र हाताळली जाते चेतन पाटील याच्या माध्यमातून आणि अपेक्षित फलंदाजी जी होणं गरजेचं आहे तो मात्र दबाव इथून मात्र वाढवण्याचं काम करतोय गोलंदाज आपण पाहतोय चेतन. धावसंख्या आहे फलकावरती 11 धावा, 29 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 18 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज बॅटर अक्षय फलंदाजी करता आलाय. लो स्कोरिंग मॅचेस मध्ये अगदीच आपला दबदबा कायम ठेवलाय जे वाघोबा लाभ संघाने. आता मात्र या सामन्यामध्ये काय करतोय, फटका फसलाय, चेंडूवरती 3 शतक झेपावतायत, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अगदीच जर आपण पाहिला तर स्क्वेअर फेकी, एक एक धाव मोलाची आहे. चेंडू डिक्लेअर झोन कडे वाटचाल करतोय, किती धावा घेतल्या जातात ते पाहणं महत्वाचं आहे, औत्सुक्याचं आहे. एकूण एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या फलकावरती. पंच पानसरे सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत ते मात्र 4. आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसने शेजारी अशी ही परिस्थिती इथून मात्र पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं भावेश याच्याकडनं या चुका घडणं म्हणजे पथ्यावरती पडणार आहेत. खऱ्या अर्थानं फेकी अचूक होणं गरजेचं होतं पण मात्र धावांचा बोनस दिला गेलाय, लैलूट इथून मात्र पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं बॅकअप जे किती अंतराचं असावं ते बॅकअप जर आपण पाहिलं तर किमान 8 पावलांचं बॅकअप असणं खूप गरजेचं असतं पण ते बॅकअप सुद्धा पाहायला मिळालं नाही आणि इथून मात्र अतिरिक्त 2 धावा जोडल्या गेल्या. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचा वापर केला गेलाय. एक धाव जरूर मिळते, चेंडूची फेकी केली जाईल पण मात्र यावेळेस पुन्हा एकदा एकच धाव आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती. एकूण एकंदर 16 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जमेची बाजू आहे ती मात्र एकूण स्थितीनुसार जर आपण पाहिलं तर आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 13 धावांची गरज आहे. अशा स्थितीमध्ये कोणत्या गोलंदाजाला बॉलिंग मार्क वरती आणलं जाईल हे पाहणं खूप बंधनकारक असेल, महत्वाचं असेल. कारण की आतापर्यंत जर आपण विचार केला तर महत्वपूर्ण स्थिती आपण पाहतोय. संपूर्ण स्थितीमध्ये इथून मात्र सामन्याची नजाकतता कायम राखणं हे त्याहूनही अधिक महत्वाचं आहे. सन्मान्य प्रेमनाथ पाटील उद्योजक आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. विनंती असेल आपण मंचावरती या. असं नसतं वा देपोली गावचे उद्योजक आपण पाहतोय. विनंती असेल आपण या सामन्याची शोभा वाढवा, मंचाची आपण शोभा वाढवा. सन्मान्य प्रेमनाथ पाटील. गोलंदाज मानस बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल.
षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता चेक. रवी पाटील पिळंजे, आपण सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम बिग बॅश देपोली 2025 मध्ये. तसेच प्रेमनाथ पाटील उद्योजक देपोली, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे बिग बॅश देपोली 2025 मध्ये. धन्यवाद. ओर टू कॉम्बॉक्स. गुड पीस ऑफ बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मानसच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची हाताळणी करतोय, पण लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव जोडली गेली, कारण की त्या वेळेमध्ये गोलंदाजाने धाव पूर्ण केली गेली. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय मानस. अनुभव चांगला निघून चाललाय चेंडू. ठीक आहे, रक्षकाच्या हातामध्ये जे अस्त्र शस्त्र वापरलंय, जय वाघोबा लाभ संघाकडून त्याचा परिपूर्ण पद्धतीने विनियोग आणि वापर येथून मात्र केला जातोय. छोटा पॅक बडा धमाका. आणि अगदीच या खेळाडूला लेदर क्रिकेटचा सुद्धा चांगला अनुभव आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये. पावले इथून मात्र धावफलक पाहायला मिळत आहेत. 13 वर्षीय मानस याने मॅजिकल षटक हाताळलं. यावेळेस मात्र फटका फसलाय आणि विकेटचं पतन होईल. झेलबाद. व्हॉट कॅच. युसेन नेटवर्क वरती मानस याचं चांगलं षटक आपण पाहतोय. ही मागील वर्षीची गोष्ट आहे. 6 चेंडूमध्ये 6 धावा त्याने डिफेंड केल्या होत्या. 14 वर्षी हा खेळाडू आहे. मागील वर्षी त्याचं वय 13 होतं. अगदी बरोबर रोहन पाटील. कधी कोणाला कमी समजू नका, कारण की 5 रुपयाचा पेन कोटीचं चेक लिहितो. कोटीचे चेक जरी लिहित असतील सुनील पाटील, तरी सुद्धा अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे समुद्रामध्ये जर आपण एक थेंब जर तेल ओतलं ते तेल सुद्धा बुडू शकत नाही, अशी मात्र विशेषता आहे. यावेळेस मात्र निघून चाललाय चेंडू. लोकांच्या क्षेत्रामध्ये एक धाव मिळते. चेंडूची फेकी गेली जाईल आणि अगदीच एक धाव परिपूर्ण पद्धतीने पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलोय फलकावरती. एकंदर 18 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलोय. जिंकण्याकरता अजूनही 11 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तो शिल्लक राहिलाय तो 8. अस्त्र शस्त्र निर्भस्त्र रीतीने इथून मात्र वापरलं गेलंय. नाव आहे मानस. वेग तर चांगला आहे. वेगाचा पुरेपूर वापर. निघून चाललाय चेंडू. स्क्वेअर लेग क्षेत्रामधून सीमा पार. मिळतायत धावा 4. नशिबाचा देखणा चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलोय. एकंदर फलकावरती आपण पाहतोय 22 या अंकावरती. परिपूर्ण पद्धतीने चौकाराने इथून मात्र सामन्याची गणित बदललेली आहेत. आणि आता मात्र जर आपण पाहिलं 7 चेंडू 7 धावांची गरज आहे. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर बरेचसे सामने क्लोज फोटो फिनिश होताना आपल्याला पाहायला मिळाले. चेक. यावेळेस मात्र फटका फसलाय आणि मानस याच्या खात्यामध्ये विकेट लिहिली जाईल. ती मात्र दुसरी. 6 चेंडू 7 धावांची गरज. वळूया आपण सामन्याकडे. आता मात्र सामन्यामध्ये चुरस निर्माण झाली आहे. 6 चेंडू 7 धावांची गरज. आणि मी यापूर्वीच उल्लेख केला होता जय वाघोबा लाभ संघाचा की ज्यांच्याकडे क्षमता आहे लो स्कोरिंगचे सामने सुद्धा चांगल्या रीतीने डिफेंड करण्याची. नवीन गोलंदाज मनीष बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. 6 चेंडू 7 धावा रोखायचे आहेत. कंपल्शन आहे 7 धावांचं. इथून मात्र स्विंग आणि मिस चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदीच यशच्या किंचित वर्ण चेंडू निघून गेलाय. यष्टीरक्षक पंकजाच्या हातामध्ये आपण पाहतोय निर्धाव चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आहे फलकावरती एकंदर 22 धावा 5 चेंडू
आणि 7 धावांची गरज. वॉट मॅच, क्लोज फोटो फिनिश मॅच. गती परिवर्तन पुन्हा एकदा, यावेळेस मात्र धावचीची संधी आहे आणि इथून मात्र चेंडू गॅदर करता आला नाही क्षेत्ररक्षकाला. चेतन पाटील आपल्या सहकार्यावरती थोडेसे निराश जरूर असेल, कारण की एक धाव मोलाची आहे, एक धाव वाचवायची आहे. या आव्हानात्मक स्थितीला खेळ मात्र त्याच पद्धतीने समोर जायचं आहे. फलंदाज रोहित आणि भावेश हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. आता मात्र निश्चितच फलंदाजाला काहीशे शेजारी निश्चितच वाढवले जातील. कदाचित यष्टीरक्षक पंकजाला थोडीशी दुखापत जाणवते. चेंडूची फेकी केली त्याच्यामुळेच कदाचित एक खांद्यामध्ये दुखापत जाणवत असावी. जर रिलीज स्प्रे असेल तर सुद्धा आपण घेऊन जा, आणि पाण्याची बॉटल सुद्धा असेल तरी सुद्धा आपण घेऊन जा. सामना संपल्यानंतर जवळच हाड वैद्य आहे, तिथे सुद्धा आपण जाऊ शकता. अशा वेळेस निश्चितच जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये येतात तेव्हा मात्र हात फिरवत असतात, गोल हात फिरवत असतात. तो व्यायाम सराव तुमचा नेहमीच सकाळच्या सत्रामध्ये आणि इतर सत्रामध्ये तुमचा खूप अत्यावश्यक असतो, आवश्यक असतो. सामन्याचं चित्र जर आपण पाहिलं तर 4 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आता कोण असेल तर मात्र भावेश याला आपण पाहतोय. भावेशाला आणला गेला यष्टीरक्षणाच्या भूमिकेमध्ये आणि एक धाव इथून मात्र मोलाची आहे. आणि या धावेला वाचवण्याकरता जर आपण लाभ संघाचा विचार केला तर लाभ संघ नेहमीच अशा खेळामध्ये खूप माहिर आहे, खूप एक्सपर्ट आहे आणि ती क्षमता इथून मात्र सिद्ध करतोय. कारण की आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 6 फलंदाज बाद झालेले आहेत. म्हणजे येणाऱ्या फलंदाजाकडनं जी अपेक्षा आहे ती पूर्तता केली जाईल का, येणारं चित्र इथून मात्र स्पष्ट होईल. 4 चेंडू 6 धावांची गरज. गोलंदाज तयार. मनीष बॉलिंग ट्रॅक वरती. आकुटप्प्याचा मारा, बॅटची कडा आणि इथून मात्र 1 धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. फलकावरती आपण पाहतोय धावा आहेत त्या 27 धावा, 24 धावा. जिंकण्याकरता 3 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण. 3-5, 5-3. काही घडू शकतं. गुणलेखक सुद्धा कदाचित दबावामध्ये असतील. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस, अप्रतिम गोलंदाजी, बोटांची जादू इथून मात्र दाखवतोय गोलंदाज मनीष. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. वॉट मॅच. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. अनुभव संपन्नतेने इथून मात्र गोलंदाजी करतोय मनीष. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. पुढचा चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होतोय मनीष. वाचवण्याकरिता 5 धावा आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू निघून चाललाय यष्टीरक्षक भावेशच्या हातामध्ये आणि मानस आता मात्र गोलंदाजाला कौतुकाची थाप ठोकतोय. क्या बात आहे. मानसने सुद्धा शाबासकी दिली. आता मात्र वाचवण्याकरता आहे 1 चेंडू 5 धावा. आणि इथून मात्र जर आपण विचार केला जय बजरंग पारिवली संघाचा, कमावण्याकरता आहेत 1 चेंडू 6 धावा. करायच्या आहेत त्या 5 पण षटकार मारावा लागणार आहे. गोलंदाज तयार आणि इथून मात्र जय वाघोबा लाभ संघ विजय होतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. ललित उमने, सुमित माळी, खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. मॅन ऑफ द मॅच कडे जर वळून पाहिलं तर अगदीच खऱ्या अर्थानं जिकरीची गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये मानस आणि मनीष यांनी चांगली कामगिरी केली. पण खऱ्या अर्थानं जिथून सामना टर्न झाला, जिथून सामना जर आपण पाहिला वळताना आपल्याला पाहायला मिळाला, त्याच्यामध्ये नाव निश्चितच घेतलं जाईल. त्याचं मागील वर्षी वय होतं 13 आणि आता मात्र वय आहे 14. नाव आहे मानस. मला वाटतं मानसला खांद्यावर घेऊन आलंच पाहिजे.
चेतन पाटील काहीतरी करा. अगदी बरोबर. या खेळाडू करता टाळ्या झाल्याच पाहिजेत. अगदी बरोबर, टाळ्या तर झाल्याच पाहिजेत. मानसनं मात्र मानस दाखवला मैदानाच्या आतमध्ये आणि तो ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. खूप कमी वयाचा हा खेळाडू मात्र आपलं कौशल्य मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना कृष्ण स्वीट अनगाव यांच्या वतीने आपण पाहतोय ते एक स्वीट बॉक्स आहे आणि रोशन पाटील आपल्या पिताश्रींच्या स्मरणार्थ त्यांनी ट्रॉफी दिलेली आहे. कैलासवासी मदनप्पा पाटील यांच्या वतीने ट्रॉफी आपण पाहतोय. वेल डन वेलपेड मानस. आपल्यामध्ये मान्यवर उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं वितरण करूया. मी दामोदर पाटील यांना विनंती करतोय की आपण सामनेवरचा किताब आहे मॅन ऑफ द मॅच चा जो किताब आहे तो आपण मानस या खेळाडूला देऊन सन्मानित करायचं आहे. तर आमचे समालोचक मित्र रोहन पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज मानस या खेळाडूला दिले जाते. खूप चांगली कृष्णा स्वीट्स यांच्या माध्यमातून हे स्वीट बॉक्स आणि मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपण देत आहोत मानस या खेळाडूला. खूप चांगला खेळ राहिला आणि तिसरं षटक महत्वपूर्ण षटक हाताळलं गेलं, सन्मानित केलं जात आहे मॅन ऑफ द मॅच. मानस पुढील मॅच साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. देपोली गावचे उद्योजक प्रेमनाथजी पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. तसेच रवी पाटील पिळंजे आपणास सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. बिग बॅश देपोली